नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। निवडून आलेले रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार। माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार। आमदार अभिजित पाटील। आमदार अभिजित पाटील यांनी घेतले रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन आणि वंशज यांची भेट। मुंबई येथील 3 दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आहे आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले। निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजित पाटील आहेत। रायगडाच्या पावन स्थळावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता। याच ठिकाणी स्वराज्याचा संकल्प पूर्ण केला होता। या ठिकाणी छत्रपतींचे अनेक वर्ष वास्तव्य होते। या पवित्र ठिकाणी जाऊन आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली। त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या। मराठा साम्राज्याने बलाढ्य शक्तींना परास्त करत अटकेपार झेंडा रोवला। संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या आदर्श संकल्पनांवर उभा राहिला आहे। मला देखील माढा विधानसभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे, असा संकल्प करून आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत। ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार आहे। माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही, ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिलाय। आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर छत्रपतींचे दर्शन घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा इतिहास जाणून घेत असताना महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील योगायोगाने रायगडावर आले होते। यावेळी अभिजित पाटील यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली, तसेच रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याबाबत चर्चा केली। कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेली भेट आनंददायी ठरली असल्याच्या भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्यात। या प्रसंगी त्यांचे रायगड दर्शन सुरू असताना एका ठिकाणी शाळेतील विद्यार्थी इतिहास जाणून घेत असताना त्यांना दिसले। त्यामधील एका शिक्षकांनी आमदार अभिजित पाटील यांना ओळखले आणि संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि योगायोगाने भेट झालेले स्वराज्याचे वंशज यांच्याशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केलाय। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी रायगडावर इतिहास जाणून घेण्यासाठी काढलेल्या अशा संस्कारित सहलीसाठी शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भविष्यातले अनेक बालक छत्रपती यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य याचे एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याच्या भावना त्यांनी यावेळी अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।